सर क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्यांनी आता पहा ना, ज्यांच्या राऊंडम ॲक्शननी ऑस्ट्रेलियाचे जसे मार्को आणि स्टीवा, तसे आमच्या वाळुंजे गावातील जॉन परेरा व रिचर्ड परेरा ज्यांनी आमच्या राऊंडम ॲक्शननी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत होते, ते आज कितीतरी वर्षानंतर आम्ही समोरासमोर बघितलेले आहेत. तसेच ज्यांनी परसाव गावातलं क्रिकेट जिवंत ठेवलेलं आहे ते रॉजर रॉड्रिग्स यांच्या हे इथे आलेले आहेत, त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतोय. चला दोन फलंदाज आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. ज्यांचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळते ते एल्सन एडविन डाबरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक असे स्वागत करतो व त्यांना मंचावरती आसनस्थ वाढवण्याची विनंती करतो. चला थोडीशी घाई करायची. संवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब व कुपारी टायटन्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संवेदी चषक डेची फायनल आपल्या सर्वांच्या भेटीला आले. सेमीफायनल संपूर्ण ओव्हरऑल या संवेदी चषकाची कोणता संघ असेल जो फायनल मध्ये दाखल होताना दिसेल. एका बाजूला पॉल पॅन्थर आहे ज्यांनी सकाळच्या सत्रापासून केलेली गोलंदाजी सर्वांच्या मनाला भावणारी आहे, आणि दुसऱ्या बाजूला पीटर स्ट्रायकर ज्यांनी बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, क्षेत्ररक्षण असू दे, ही प्रत्येक गोष्ट चांगली करून दाखवली. आपल्या संघासाठी प्रत्येक खेळाडूंनी जबाबदारी घेतली. पण त्यांच्या अगेन्स्ट पॉल पॅन्थर पहिला चेंडू मात्र दिशा दाखवली. डिक्लेअरच्या झोनमध्ये संघाचं खातं उघडलंय एका धावेने. मंदार आमच्या जोडीने संपूर्ण मॅचचा लेखाजोखा ते देखील त्यांच्या आवाजाने आपल्यापर्यंत पोहोचवतील. सर एका संघाने सकाळचं सत्र गाजवलं आहे तर एका संघाने संध्याकाळचं सत्र गाजवलेलं आहे. मागच्या सामन्यामध्ये एडू स्मिथ व ॲलन यांची गोलंदाजी. खूप चांगला उल्लेख मंदार आपण केला की सकाळचं सत्र गाजवलं, त्याच्यानंतर एकाने दुपारनंतर काही सामने खूप चांगले केले. पण आता इथून मंदार इम्पॉर्टंट काय आहे माहिती आहे का, मागे काय घडलं या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहे. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मेहनत करताना याची चर्चा जास्त आहे. संवेदी चषकामध्ये पहिल्या वर्षी फायनलमध्ये कोणती टीम दाखल होईल ना हे जास्त महत्त्वाचं असणार आहे. कुलवर टप्पाचा चेंडूला मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. आपण जर का पाहायला गेलं 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 4 धावा आहेत मंदार. सर एडू यांची हीच गोलंदाजी 2008 मध्ये सद्गुरू वटार आयोजित ओपन स्पर्धा होती, तिथे वाळुंजे संघामधून एडू हे खेळायला आले होते व सेमीफायनलला सर आम्ही ओपनमधून खेळताना हरलेले, परंतु त्या स्पर्धेमध्ये माझ्या मते मॅन ऑफ द मॅचचं किताब एडू यांच्याकडे राहिलेला आहे. या सर्व आठवणी आहेत मंदार. खूप चांगला उल्लेख आपण केलाय आणि तो अनुभव आहे. जसं आपण उल्लेख केलात की आता या समाजा अंतर्गत आपण स्पर्धा काही खेळताना पाहिले. सद्गुरू वटारचा उल्लेख केला, सद्गुरू वटारचे प्लेयर्स देखील येताना दिसले, हे देखील इम्पॉर्टंट आहे. या सर्व काही आठवणी आहेत मंदार ज्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि तो एडवर्ड यांचा अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जागा बनवून घेण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये फील्ड गेले, फेकी वेगाने गेले मात्र डॉट चेंडू हाताळले. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले, 5 धावा. खूप चांगला उल्लेख आपण मंदार एडू यांचा करत होते. तो एक्सपिरियन्स, तो अनुभव आणि कित्येक वर्ष झालं क्रिकेटशी जे नातं आहे ना अजूनही आपल्या संघासाठी खेळताना दिसत आहेत. सर सांगतात ना क्रिकेटमध्ये जात धर्म किंवा राजकारण पाहिलं जात नाही, तसं खेळामध्ये सर वय पाहिलं जात नाही. एडू यांच्या गोलंदाजी व त्यानंतर जे फेकी जी आहे ते पाहता तेव्हा कोणाला वाटणार नाही की ते 50+ आहेत सर. खूप चांगला उल्लेख आपण देखील केला की वय जे म्हणतो आपण पाहिलं जात नाही. जसं आपण मंदार उल्लेख केला ना की वय खेळामध्ये वयाचा अर्थ नाही आहे, तुम्ही तुमच्या मनावर घातलेली ही मर्यादा आहे. आमचे कुमार बंधू देखील SBPL मध्ये खेळताना दिसले होते. कोणीतरी सांगितलं होतं कदाचित ही SBPL आता किती वेळ त्यांच्यासाठी, पण त्यांनी सांगितले की नाही अजून काही वर्ष मी खेळणार आहे. ते देखील SBPL मध्ये खेळताना दिसतात. एज जस्टिस नंबर क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. सर जर 10 ते 15 वर्ष आधी यूट्यूब आलं असतं तर हे जे पुढे उभे आहेत ते सगळे आणि हे एडू यांचा खेळ पाहून माझ्या मते आता जे 3 षटकार 4 षटकार मारल्यानंतर रील ठेवतात आणि जे हे करतात यांची फलंदाजी सर मी सांगतो ना की हे अंधारातील तारे आहेत आणि यांनी पुन्हा येऊन खेळावं आणि यांचे खेळ पाहून आता जे जमलेले युवा वर्ग आहे त्यांनी त्यांच्यापासून काहीतरी स्फूर्ती घ्यावी.
नक्की सर, खूप चांगला उल्लेख केला की रील आणि रियालिटी कुठे आहे. हे प्रत्येकाचं क्रिकेटवरचं प्रेम आहे. प्रत्येकजण क्रिकेट पाहण्यासाठी आतुर आहे. अजूनही या वयामध्ये त्यांना मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, खेळायचं आहे, आपल्या गावाचा खेळ पाहायचा आहे. जी युवा पिढी आपल्याला यूट्यूबवरती खेळताना पाहते, त्यांना घरी बसल्या ते यूट्यूबच्या माध्यमातून नेहमी पाहत असतात. आपल्या गावाचं नाव कोणते खेळाडू मोठे करतात त्यांना बरोबर माहिती आहे आणि प्रत्येक गोष्ट ते आपल्या खेळाने पाहण्याचा प्रयत्न करतात की प्रत्येकाला सहकार्य करणं. आणि अनेक सामवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत अनेक स्पर्धा होतात की इतकं मोठं प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिले की कुठे तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळायला गेलं तर ती मनामध्ये भीती नसते. वेगाने जलद गतीने चेंडू हाताळला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. एक अतिरिक्त धाव ऍड होत असताना 7 धावा. सर मागच्या सामन्यामध्ये स्मिथ यांनी गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट अशी केली होती. पुन्हा एकदा दिशा चुकली जाते. वाईट +1. 9 धावा आपण पाहतोय. याची चर्चा देखील आपण मंदर करणार आहोत. प्रत्येक गोष्टी चर्चा आपण करणार आहोत. सर्कलच्या डोक्याच्यावरून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला काही चूक नाही केली. क्षेत्ररक्षकाने टिपलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन. त्याच दरम्यान चेतन देशमुख यांचे आगमन झालेले आहे. मी कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक असे स्वागत करतो व त्यांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. सन्मान्य चेतनजी देशमुख साहेब, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सामवेदी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आता स्टॅनी यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते ॲस्ट्रल. माझ्या मते सर याच सामन्यामध्ये या संघाने सलामीची जोडी बदलली आहे. नाही तर नॉर्मल ॲस्ट्रल आणि सीझर हे ओपनिंगला येत होते. या सामन्यात ॲस्ट्रल वन डाऊनला ठेवून स्टॅनीला पाठवलं होतं, परंतु त्यांचा तो निर्णय काय सफल झाला असं मला वाटलेलं नाही सर. येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल आपला कर्णधारांनी घेतलेला डिसिजन कितपत योग्य आहे. काहीतरी प्लॅनिंग असेल आणि क्रिकेटमध्ये असताना जेव्हा प्लॅन ए फेल झाला असेल तर प्लॅन बी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काहीतरी प्लॅनिंग केली असेल की का सकाळच्या सत्रापासून आम्ही ओपनिंग चेंज नाही केली आणि या डे फायनलमध्ये आम्हाला ओपनिंग चेंज का करायची आहे. ही प्रत्येक गोष्ट आहे. कशाप्रकारे रणनीती आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ करताना दिसणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती होते. स्वतःला जज नाही करता आलं. बॉलला प्रॉपर जज केलं पण स्वतःचा बॉडी कंट्रोल नव्हता. चेंडू निघून गेला. बॉल बरोबर हातामध्ये आल्यानंतर पाय त्या रोपला टच झाले. थँक्यू. जसा मंदार आपण उल्लेख केला ना की तो घेतलेला डिसिजन, त्याच्यानंतर प्रत्युत्तर दिलं षटकाराने. सर कहाँ से आया मयूर डॉन, कहाँ से भी आने दो. बैटिंग करने वाले टीम को रन आने की ज़रूरत है, वो कहाँ से भी आने दो. कैच लेके 6 रन आने दो, लेकिन रन आना जरूरी है सर. रन येणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. कशाही प्रकारे काय येऊ नये, धावा येणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये, जसा उल्लेख केलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर क्षेत्ररक्षक नाही करणार काही चूक. षटकारानंतर सिंगल डबलने धावफलक चालू ठेवणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन. गडी बाद. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा, 2 गडी बाद 15.
आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत ते मॅल्विन. त्यांना मेला या नावाने प्रसिद्धी मिळाली. एडू यांच्या जोडीने मराठी या संघाकडून ते चांगले खेळ खेळायचे. स्मिथ आलाय गोलंदाजी मारवरती. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 16 16 धावा आपण पाहतोय. षटकारानंतर सिंगल डबलनी त्या धावफलकाला चालू ठेवणं गरजेचं होतं. अजून एक मोठा फटकाराच्या नादामध्ये विकेट आली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलवरती जाण्याचा प्रयत्न करतात. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता इंजरी आहे तरी देखील आपल्या संघासाठी खेळताना दिसतंय. बाय रनर घेतलाय आपल्या संघासाठी. मला महत्त्वाची इनिंग खेळायची आहे, माझं विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. सर रनर घेतलेला आहे आणि समोरच्या संघाने रनर दिला, त्याच्यावरती कोणतं ऑब्जेक्शन नाही घेतलं, तर दोन्ही संघाचं म्हणजे ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट दिसून येते सर. आणि सकाळच्या सत्रामध्ये याची चर्चा देखील केली होती की समाजाअंतर्गत आम्ही स्पर्धा खेळतोय. कोण रायव्हलरी म्हणून नाही खेळत आहे, प्रत्येक जण त्या खेळ भावनेने खेळतोय आणि स्पोर्ट्समॅनशिप असणं गरजेचं आहे. समालोचन कक्षामध्ये मंदार कोणीतरी चर्चा केली होती की कोणीही खेळाडू खोटं नाही बोलणार, प्रत्येकाला खेळायच्या भावनेने खेळायचं आहे आणि ती खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. त्याच दरम्यान दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 18 धावा. सर सकाळी टोटल माझ्या मते 55 धावा हायेस्ट चेस झाल्या, तर 35 धावा या डिफेंड पण झालेला आहे. परंतु आता हे संध्याकाळचं सत्र आहे, हवा एकदम विरळ झालेली आहे. यानंतर षटकार हे जास्ती दिसू नाही शकत. षटकार गेले तरी ते जे सकाळी 8 जात होते ते आता फक्त छक्केच जाऊ शकतात. त्यानुसार 2 षटकात 18 धावा झाल्या आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा होऊ शकतात? 2 नंतर 18 झाल्यात. पहिल्या 2 मध्ये तुम्ही 18 केल्यात, नंतरच्या 12 मध्ये जर का 20 केलं ना तर 40ला टच केलं जाईल. चला थोडीशी घाई करा. कदाचित हा प्रश्न मंदारला आज विचारला ना तर उद्या तयारी करून देईल, मग ती प्लॅनिंग कोफरडला माहिती पडेल. त्या कारणास्तव एक चर्चा त्याची देखील आहे की आपण SBPL ची स्पर्धा या मैदानावरती पाहिले, तिथे मंदार सकाळपासूनचा खेळ तुम्ही पाहिला होता की ॲव्हरेज स्कोर काय होता SBPLच्या ओव्हरऑल सीझन 2 मध्ये, त्याची चर्चा देखील करणं गरजेचं आहे. पण सर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना ओपनिंगला एडू येणार आहेत, त्यानंतर ॲलन आहेत, ग्लेन डिकून आहेत. हे असे तडाखेबाज फलंदाज आहेत की त्यांना हवेचा काय प्रभाव त्यांच्या बॅटिंगवर आणि त्यांच्या ताकदीवर पडू शकत नाही. ते कोणत्याही क्षणी चेंडू सीमारेषा पार पाडू शकतात. तर माझ्या दृष्टीने कमीत कमी 35 धावा होणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये झाल्या होत्या 33, त्याला चेस करत असताना 1 ओव्हर साईडला ठेवली. मग कदाचित तुम्हाला या मॅचमध्ये 40+ करणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण सकाळच्या सत्रापासून मंदार एक गोष्ट देखील आहे, पॉल पॅन्थरनी त्यांच्या अगेन्स्ट कोणत्याही संघाला 30+ धावा नाही उगवून दिल्या. ते देखील आहे. पहिल्या 2 मॅचेस पहिल्या 30च्या आत थांबवलं होतं. एक मॅच 30 पर्यंत गेली होती, ती मॅच 1 बॉल 1 पर्यंत देखील गेली होती. मग याही गोष्टी आहेत की पॉल पॅन्थरची बॅटिंग जर का लाईनअप थोडीशी वीक असली ना, पण त्यांची बॉलिंग खूप स्ट्रॉंग आहे. सकाळपासून त्यांनी गोलंदाजी करत असताना प्रभावित करणारी कामगिरी केली. ही प्रत्येक गोष्ट पाहणं गरजेचं आहे. ग्लेनच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये बॉल जातोय, क्षेत्ररक्षक आहेत, फेकी वेगाने केले. 1ने धावफलकाचा आपण विचार केला तर पुढे सरक असताना 20 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. ग्लेनला आपण पाहतोय गोलंदाजी मारवरती. सामवेदी चषकातील पहिली हॅट्रिक ग्लेनच्या नावावरती आहे. आजच्या दिवसभरामध्ये 3 विकेट हॅट्रिक ग्लेनच्या नावावरती आहे. त्यांनी केलेली गोलंदाजी, ग्लेनच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक, ॲज अ ऑलराऊंडरमध्ये संघाच्या आतमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी स्वतःला आजच्या दिवसभरामध्ये सिद्ध केलंय. पण सर मागच्या षटकामध्ये ग्लेन यांनी पहिले 3 चेंडू चांगले टाकले होते, परंतु नंतरच्या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके आले होते. ही गोष्ट आहे ना, पण ग्लेन बॅटिंगला आल्यानंतर त्यांनी तो षटकार देखील मारला ना पहिल्या बॉलवरती. ही गोष्ट आहे. मिळालेल्या वाईट नंतर ग्लेननी षटकार देखील मारला आणि मॅच इझी केली. पुन्हा एकदा फटका गेला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉलपर्यंत पोहोचतील. बॉलपर्यंत पोहोचल्यानंतर झेल देखील टिपला. विकेटचं पतन, गडी बाद.
थँक्यू. मंदार, आपण त्या SBPLच्या चर्चेनंतर होतं की जसं कुमार बंधाने सांगितलं होतं की ॲव्हरेज स्कोर किती जाऊ शकतो हा प्रश्न मंदारला विचारायचा. एक गोष्ट ते देखील आहे, आमचे विवेक नाईक टॉसला आल्यानंतर ना कोणत्याही ग्राउंडवरती विचारा 50+ सांगतात टॉसला आल्यानंतर. आणि या ग्राउंडवरती विवेक नाईक सरांना खेळताना पाहिले 50+ करण्याची ताकद त्यांच्या टीममध्ये. टॉस जिंकल्यावरती नेहमी बॅटिंग घेतात, पण 50+ करण्याची ताकद आहे. म्हणजे तुमच्या आतमधला तो कॉन्फिडन्स आहे ना, तो माईकवर त्यापेक्षा ग्राउंडवरती काय आहे हा जास्त महत्त्वाचा असतो. नक्कीच सर. आणि आता बघा ना, मागच्या सामन्यामध्ये एरिक्सन जे आहेत ते सलामीला आले होते, त्यांनी नंतरच्या 2 षटकामध्ये फलंदाजी तोडफोड केली होती. आता सीझर जे आहेत ते सलामीला आले आहेत. शेवटच्या षटकामध्ये त्यांच्याकडून मोठे फटके येणे गरजेचे आहे, जेणेकरून धावा जे आहेत ते 35 ते 40+ होतील. शेवटचं षटक कोण हाताळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. टप्पा पडल्यानंतर ग्लेनचा चेंडू बराच उसळी घेणारा चेंडू होता. 22ची 1 धाव ॲड होत असताना आपण स्कोर कार्डवरती धावा पाहणार आहोत. 21-21. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21-21 धावा. या षटकामध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. मंदार, आपण मागच्या मॅचमध्ये 3 बॉलचा उल्लेख केला होता, त्यांनी या षटकामध्ये मात्र 3 धावा दिल्या. 3 खराब चेंडूचा उल्लेख आपण देखील केला होता. सर, तिसरं षटक जे असते ना ते एकदम क्रुशियल असते. ते षटक एकतर चांगलं पडलं तर स्वतःच्या संघासाठी घेऊन जाते, आणि त्या षटकात जर धावा आल्या तर समोरचा संघ तो वरचढ चढतो. आता इथून मोमेंटम नावाची गोष्ट आहे. तिसरं षटक जर का तुम्ही चांगलं हाताळलं असतं, कदाचित शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना मोमेंटम आपल्या बाजूने असतं. आता जी मोमेंटम आहे ना ॲलनच्या बाजूने, फिल्डिंग करणारी टीमला आपण पाहतोय पीटर स्ट्रायकरच्या बाजूने मोमेंटम आहे. शेवटचं षटक ॲलन, ते ॲलन देखील आहे, तो एक्सपिरियन्स देखील ॲलन. सर, बोलतात ना काही खेळाडू असतात ते मोठ्या सामन्याचे असतात. ॲलन यांनी लीग स्टेजच्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली नव्हती, परंतु मागच्या सामन्यामध्ये जसं ग्लेनच्या ओव्हरमध्ये 16 रन आल्या, तेव्हा तसं ॲलनला वाटलं की कुठेतरी त्याला कमबॅक करणं गरजेचं आहे, आणि त्यांनी येऊन अतिशय सुंदर असं षटक हाताळलं होतं. फटका खेळलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गॅप मध्ये जातोय, निघून गेलाय, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. चौथ्या षटकातील 2 चेंडू झालेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 26 धावा. येणारे 4 चेंडू दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. आणि सर, त्यासाठी सीझरला स्ट्राईकवर राहणं. आता 3 चेंडू आहेत, 27 धावा झालेल्या आहेत. जर 2 चेंडू सीझरकडे राहिले तर सीझर मोठा फटका मारू शकतो, कारण त्याला खेळपट्टीवर त्यांनी जम बसवलेला आहे. पहिल्या चेंडूपासून ते खेळत आहेत तर, आणि त्यांनी ॲलनला एक चौकारी मारलेला आहे. तर सीझरला 2 चेंडू खेळणं गरजेचं आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये काय रणनीती आहे स्ट्राईक गेटवरच्या फलंदाजाची ते देखील पाहणं गरजेचं आहे. याचीच गोष्ट आहे ना की तुम्ही तुमच्या फलंदाजाला जो नॉन स्ट्राईक एंडवरती त्याला स्ट्राईकवरती आणण्यासाठी सिंगल घेण्याचा प्रयत्न करतायत का तुम्ही स्वतः मोठा फटका घेत आहेत. तुम्ही स्वतः जर मोठ्या फटकासाठी गेले तर डॉट आला. जसा 2 चेंडूचा तुम्ही उल्लेख केला होता, आता कदाचित 1 चेंडूची देखील वाट किती पाहावी लागेल ना, हे देखील बघणं गरजेचं आहे. अख्खो टप्पाचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र एकच धाव घेतली जाईल. कारण की जसं आपण उल्लेख केला की सलामीवीर बॅटर सीझरला स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. 1 डॉट आला, 1 सिंगल आली, म्हणजे 1 चेंडू मात्र उरलाय. आता सीझरनी सर 1 चेंडूची वाट पाहिली आणि आता शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर आलाय, तर आता त्या चेंडूची वाट लावणं त्याला गरजेचं आहे. जर तो चेंडूची वाट लावला आणि चेंडू सीमारेषे पार गेला तर 30+ धावा होऊ शकतात. सर, ॲलनकडे अनुभव आहे ना, ॲलन देखील सांगतोय मी देखील इझिली मारून नाही देणार. थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून 29. ॲलन देखील दबावामध्ये, त्याला देखील माहिती आहे सीझरमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, त्याच्या शरीरापासून चेंडू थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटचा बॉल आता शरीराच्या मध्ये आणला. शेवटचा बॉल मागे खेळलाय मात्र 1 धावेने. हा एक्सपिरियन्स होता, हा अनुभव. याचा आधीचा चेंडू शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर चेंडू बरोबर शरीराच्या दिशेने आणला. जर का आपण धावफलक पाहिलं 30-30 वरती स्थिरावलं. 31 धावेचं आव्हान सेट केलंय. एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये येऊया.
चला थोडीशी घाई करा, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 31चा पाठला केला जाईल का 31चा बचाव केला जाईल. कुपारी टायटन्स क्रिकेट क्लब व सामवेदी क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा सामवेदी चषक प्रथमताचा ऐतिहासिक क्षण. या कोरडीच्या मैदानासाठी दोन समाज एकत्रित येत असताना अनेक वर्षाची मेहनत होती की ही स्पर्धा कशा प्रकारे आयोजित करता येईल. अखेरकार तो क्षण आला. 31 धावा करायच्या आहेत. 31 सेट केले. चला पॉल पॅन्थर टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सकाळपासून केलेली मेहनत 31चा बचाव करण्यासाठी आता तुम्हाला करायची आहे. 24 मध्ये 30ची मॅच होती, ती मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली होती, ते देखील विसरता नाही येणार. पण या आधीची मॅच पीटर स्ट्रायकरनी 33चा पाठला करत असताना 3 षटकामध्ये समाप्त केली होती. सर तसं बघितलं तर 31 धावा या मोठ्या आहेत किंवा छोट्या देखील नाही आहेत. कारण त्यांची फलंदाजी पाहता त्यांचे 3 ते 4 फटके मोठे आले तर सामना त्यांच्या बाजूला जाऊ शकतो. परंतु जर सर भौगोलिक परिस्थिती पाहता, भौगोलिक परिस्थिती पाहता ह्या 1-2 विकेट जर लवकर गेला तर सामना या क्षेत्ररक्षण करण्याच्या एक मिनिट, प्रत्येक गोष्ट सामना कुठेही वळू शकतो, कुठेही फिरू शकतो. पॉल पॅन्थरची चर्चा आपण का करतोय, कारण की पॉल पॅन्थरनी सकाळपासून एक मॅच 24-30ची होती, ती मॅच 1 बॉल 1 पर्यंत नेली होती डिफेन्स करत असताना. एका संघाला 16 वरती थांबवलं, एक मॅच 24-27 वरती थांबवली. मग अशा प्रकारे त्यांनी गोलंदाजी केले. म्हणजे ओव्हरऑल जर का दिवसभराचा पॉल पॅन्थरचा आपल्याला गेम पाहायला गेले तर पॉल पॅन्थरची ताकद आहे गोलंदाजी. आणि समोर खेळत असताना पीटर स्ट्रायकर्स आहेत. सर शोलेमध्ये जशी जय विरूची जोडी होती त्यातले जय इकडे सकाळपासून आलेले आहेत आणि 4-5 जण मला येऊन बोलत होते की विरू कधी येणार, विरू कधी येणार. तर त्या जय विरू जोडीमधले विरू म्हणजे प्रशांत रॉड्रिक्स हे आता आलेले आहेत. मी त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक असे स्वागत करतो व जय म्हणजे रॉजर रॉड्रिक्स हे त्यांची वाट पाहत आहेत. जय विरूची जोडी खूप चांगला मैत्रीचा उल्लेख आमच्यापर्यंत मंदार यांनी केला. मंदार जसं आपण हा मैत्रीचा उल्लेख केलाय ना, सकाळच्या सत्रापासून आपण पहिले अनेक खेळाडू इथे खेळताना दिसले. याच्यातले कमी जण ओळखीचे असतील पण हे क्रिकेटच्या माध्यमातून कमवलेले मित्र आहेत ना, हे जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी काम येतात. ऑफिशियल अंपायर लेट्स प्ले. चला आजच्या दिवसातील शेवटची मॅच सेकंड इनिंगला सुरुवात. 31चा बचाव केला जाईल का 31चा पाठला. गोलंदाजी मारवरती गोलंदाज पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं. एस्टलचा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मागे निघून गेला. ही लो स्कोरिंग मॅच नाही आहे, ही हाय व्होल्टेज मॅच होऊ शकते. 31चा बचाव 31चा पाठला. इथे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. याआधी तुम्ही 33चा पाठला 3 षटकामध्ये गेलाय, पण इथून 31चा पाठला करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एस्टेल पहिला चेंडू डॉट. सर एस्टेल यांची रनिंग जवळजवळ 25 पावलाचा रनअप आणि ॲक्शन ही ऑस्ट्रेलियाच्या मायकल स्टार्कच्या बाजूला कुठे नेऊन जाते. क्षेत्ररक्षक नाही आहे कोणी त्या दिशेने. एक धाव वेगाने धावून कंप्लीट दुसरी घेण्याचा प्रयत्न, अजूनही बॉल हातामध्ये नाही आलाय. जसं आपण एस्टेलचा उल्लेख केला, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने कट होतो. राऊंड द विकेट गोलंदाजी करताना आपण एस्टेलला पाहतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टप्पा पडल्यानंतर बाहेर सुद्धा एकदा चेंडू निघून गेलाय. पहिल्या षटकातील 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 2 धावा. काहीशी संत लाईट्स बंद करावी लागेल. विवेक नाईक पुन्हा एकदा एक्स्ट्रा सज्ज होताना सुरेख टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे निघून गेला. बरोबर लाईन लेंथ आपण एस्टलची पाहतोय. आजच्या दिवसभरामध्ये पहिलं षटक आता असताना एस्टलनी सर्वांना प्रभावित केले. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण जर का पाहायला गेलं 4 चेंडूंचा खेळ झालाय, मात्र 2 धावा आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, आतापर्यंत हात खोलण्याची संधी नाही मिळाली.
पहिल्या षटकातील 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 2 धावा. सर हे 30 धावाही मोठ्या होणार आहेत. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे पुढे आले होते, सरळ फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफवरतून बॉलवरती जातील, फील्ड करतील, फेकी होईपर्यंत एकाने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले, 3 धावा. विजयासाठी 31 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला मैदानात संघ. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 3 धावा. वेगाने चलत गतीने चेंडू हाताळला होता, बॅटचे इनसाइड एज लागत असताना चेंडू मागे निघून गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 4 वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण स्कोर कार्डवरती धावा पाहूत. 4 धावा आहेत. येणारे 18 चेंडू, इथून जर का आपण विचार केला 31चा बचाव, 27 धाव्यांची गरज आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक पॉल पॅन्थर संघाने आपल्या नावावरती केले. गोलंदाजी मारवरती आपण पाहत होतो, एस्टीलला खूप चांगलं षटक त्याने हाताळलं. दुसरं षटक ब्राझील, दुसरं षटक गोलंदाजी मारवरती घेऊन आलाय. पीटर स्ट्रायकरचे 2 फलंदाज, दोन्ही सलामीवीर बॅटर अजूनही आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील, फेकी करतील, तिथपर्यंत मात्र एका धाव्याने असंतुष्ट व्हावं लागेल. सर मगाशीच मी उल्लेख केला होता की या गोलंदाजाची शैली जी आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या पॉल ॲडम्स यांच्या शैलीशी मिळती जुळती आहे. सर आठवण यात काही अजून एक खेळाडू शैली मिळती जुळते, पण आता आपली कारकिर्दी कशा प्रकारे आहे ते देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. बरोबर चेंडूला पॉईंटच्या दिशेने खेळून काढलं. 1 धाव ॲड होत असताना 6 धावा आपण पाहतोय. सर शैली जरी पॉल ॲडम्स यांच्या शैलीशी मिळती जुळती असली तरी ऑस्ट्रेलियाचे जे ब्रॅड हॉक आहेत ते जे सेम अँगलनी बॉल मध्ये आणायचे, त्याच अँगलनी बॉल बाहेर काढायचे, तसे दोन्ही स्पिन करत आहेत सर ते. नक्की ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ब्रॅड हॉकचा तो मग तो सचिन तेंडुलकरचा किस्सा देखील आठवतो प्रत्येकाला. तुम्ही जसं ब्रॅड हॉकचा उल्लेख केल्यानंतर ही प्रत्येक गोष्ट आहे. फुल टॉस वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, बॉल हातातून निसटला, चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. प्रयत्न खूप चांगले होते पण शेवटच्या क्षणाला तो बॉलला हातामध्ये नाही ठेवता आलं. 4 धावा मिळतील. 10 झाला. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 10-10, 10 धावा. स्टॅनिये सर आले होते, त्यांनी कॅचही घेतला होता, परंतु समोरून जो डिजॉन हा क्षेत्ररक्षक आला होता त्याच्यावरती त्यांचं थोडं कन्फ्युजन झालं आणि तो झेल सुटलेला आहे. झेल सुटला, मॅच सुटली, येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. कॅच देखील मिस झाली, त्याच्यानंतर ज्या 4 धावा आल्यात ना त्या 4 धावा बरंच काही या स्कोर कार्डमध्ये इम्पॅक्ट टाकणार आहेत. त्याच दरम्यान सर दुसऱ्या षटकातील 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 11. पुन्हा एकदा फटका केला ऑन साईडला, सर्कलच्या आतमध्ये चुकी होते, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी वेगाने झाले, यष्ट्यांवरती लावताना नाही केला उशीर. दुसरी धाव घेताना धावचीच्या रूपात विकेटचं पतन, गडी बाद. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे 13 चेंडू, 19 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. ॲलन जातोय, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खूप चांगला फिनिशिंग टच दिला होता. ही मॅच जी आहे सर शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे सर, हे नक्की. ॲलन मैदानाच्या आतमध्ये आला, ज्यांनी मागच्या मॅचला खूप चांगला फिनिशिंग टच दिला होता. चेंडूला लेफ्ट केलं, टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. अतिरिक्त धाव ऍड होत असताना 13 धावा.
13 मध्ये 18ची गरज आहे. येणारे 13 चेंडू 18 धावेची गरज. हा एक महत्वाचा चेंडू, शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. फटका खेळला ऑन साइडला, चेंडू मागच्या दिशेने निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-4-14 14 धावा. येणाऱ्या 12 मध्ये 17ची गरज आहे. 12 मध्ये सर 17ची गरज आहे, परंतु जर एखादी विकेट जर पडली तर सामना हा सर शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. परंतु तेच जर ॲलनच्या बॅटीमधून मोठे फटके जर आले तर सामना लवकरही संपू शकतो. तीही गोष्ट आहे. आणि जर मोठे फटके घेताना डॉट आले तर तरी सामन्यामधील रंगत वाढू शकते सर. मोठे फटके घेताना डॉट आले तर डगआउटमध्ये दबाव देखील वाढणार आहे. ते देखील गोष्ट आहे. आणि मग दबावामध्ये जसं आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं होतं क्वार्टर फायनल वनमध्ये, कुछ निखरते तर कुछ बिखरते. त्यासाठी हे तिसरं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येतील यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण की इथून मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणार हे तिसरं षटक आहे. 12 मध्ये 17ची गरज, त्याआधी या 6 मध्ये किती धावा येतील. आणि सर शेवटच्या सामन्यामध्ये ज्यांनी तिसरं षटक हाताळलं व फक्त 7 रन देऊन त्यांनी 3-1 विकेट काढले, ते ॲल्व्हिस दोन्ही टर्न करतात, ते गोलंदाजीसाठी आहेत. तर इथे जे काही खेळाडू खेळत असतील त्यांचं वयही जितकं झालं नसेल त्यापेक्षा जास्ती वयाचा अनुभव असलेले दोघी फलंदाज एडू व ॲलन हे तिथे आहेत. जसं आपण त्या अनुभवाचा उल्लेख केलाय, कारण मैदानाच्या आतमध्ये करंट फॉर्म काय आहे हा जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या संघाला सध्याच्या स्थितीमध्ये कशा प्रकारे आपली भूमिका निभावतात, आपली जबाबदारी पार पाडतात हे जास्त महत्त्वाचं असतं. 12 मध्ये 17ची गरज आहे. येणारे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू आहेत. सामवेदी चषकाच्या फायनलमध्ये दाखल होणारी टीम कोणती असेल. बारा मध्ये 17ची गरज. प्रत्येक चेंडू महत्वाचा चेंडू. गेलेला वेळ कोणासाठी फायदेशीर ठरेल. प्रत्येक जण वेळ घेतोय. वेळ घेत असताना आता कोणासाठी तो फायदेशीर ठरेल. पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती टिपलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन. हॅलो 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 चेक. पहिल्या चेंडूवरती सर एडू यांची विकेट काढलेली आहे आणि त्यांची जागा काय घेण्यासाठी गेलेले आहेत ते तडाखेबाज फलंदाज ग्लेन डिकुन्ना. त्याच दरम्यान पंचांचे हात समांतर, म्हणजे धावा आल्यात अवांतर. धावसंख्येत 1 भर. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे आणि एअरटेल का 199 का रिचार्ज. चूक त्याची नाही आहे, चूक फोनची आहे. चूक त्याची नाही आहे, चूक त्या फोनची आहे. दहा मध्ये 15ची गरज आहे. ॲलन स्ट्राईक वरती येतोय, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये फिनिशिंग टच देत असताना मॅचला खूप चांगल्या प्रकारे फिनिश केलं. पण गोलंदाजी मारवरती गोलंदाज ज्यांनी मागच्या मॅच मध्ये तिसरं षटक हातात असताना मात्र 7 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवलं होतं. दोघांना मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय, दोघांची भूमिका देखील पाहिले. आपल्या संघासाठी दोघांनी चांगली कामगिरी केली. ॲलनने बॅटिंग केलंय, गोलंदाजी मारवरती गोलंदाजांनी बॉलिंग केली होती. आता तीच परिस्थिती आहे. चला थोडीशी घाई करायची. हॅलो चेक. सर दोन्ही संघाच्या दृष्टीने गरजेचे आहेत. 10-15
दिशा 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 चुकली जाते. जसा तुम्ही उल्लेख केला ना मंदार की दोन्ही टर्न करण्यासाठी एक गोलंदाज माहीर आहेत. आपण आता इथून थोडीशी दिशा चुकली जाते. सर वाईडने धावसंख्येत 1 वर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 17 धावावर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 17. आता विजयासाठी 10 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 10 मध्ये 14ची गरज. 4चा फासला. सुरेख सुरेख गतीमध्ये परिवर्तन देखील केलं होतं. व्हेरिएशन देखील पाहायला मिळालं. ऑन साईडला खेळण्याचं मन बनवलं होतं. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. 9 मध्ये 14ची गरज. सर हा गोलंदाज जो आहे ना तो बॉक्स क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करायचा. माझ्या मते जापके बोळिंज या संघाकडून तो गोलंदाजी करताना दोन्ही चेंडू दोन्ही साईडला स्पिन करायचा. अजून एक डॉट डॉट डॉट. लगातारच्या 2 डॉट नंतर जसा उल्लेख केला होता की डगआउट मध्ये दबाव वाढणाऱ्या डॉट कोणाच्या अगेन्स्ट हाताळल्यात, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये लगातार 2 षटकार मारून मॅचला फिनिश केलं होतं. ॲलनला इथून आतापर्यंत बांधून ठेवलंय. 8 चेंडू 14 धावा. सुरेख 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 लगातारचे 3 डॉट या मॅच मध्ये पॉल पॅन्थर साठी एक महत्वाचं षटक हातात असताना पुन्हा एकदा मॅच मध्ये आणले जाते. लगातारचे 3 डॉट. ॲलन आता दबावामध्ये. ॲलनला हात खोलण्याची संधी नाही दिले. एल्वेसला गोलंदाजी मारवरती आपण पाहतोय. 7 मध्ये 14ची गरज. शेवटचा चेंडू मार्गस्थ. येणारे 7 चेंडू 14ची गरज. महत्वाचा चेंडू. एल्वेसने आतापर्यंत केलेली गोलंदाजी खूप चांगली आहे. सर सामना बघा ना 10-14 वरून 7-14 वरती आलेला आहे. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती काही नाही केली चूक. एल्वेसने मिळवून दिलाय ॲलनचा विकेट. शेवटच्या षटकामध्ये जात असताना मॅच कोणत्या स्थितीमध्ये गेले. इक्वेशन 6 मध्ये 14. आणि सर अनुभव काय असतो. कॅच घेतलेला आहे ते वाळुंजे संघाचे कर्णधार ब्रिजेश परेर यांनी कॅच घेतलेला आहे. ब्रायन मेंडिस हे जे गोलंदाजी करत होते ब्रायन मेंडिस यांना त्यांचे भाऊजी प्रशांत रॉड्रिक्स यांच्याकडून 1000 रुपये रोख. काय षटक हाताळलं. तिसरं षटक हातात असताना मात्र 3 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी एल्वेसला आपण पाहिलं. 6 मध्ये 14ची गरज. सर सामना बघा ना 10 चेंडू मध्ये 14 धावांची गरज होती आणि तेही त्याआधी 2 चेंडू त्यांनी अवांतर हाताळले होते. म्हणजे 10 चेंडू मध्ये 16 धावाची गरज असताना 2 चेंडू अवांतर हाताळले. 10 चेंडू 14 धावा आला असताना लगातार 4 चेंडू निर्धाव आणि त्यात ॲलन सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट. अतिशय उत्कृष्ट असं षटक टाकलेलं आहे ते ब्रायन मेंडिस यांनी. आता तुम्ही 10-14चा उल्लेख केला तर फासला इथे केला. ओव्हरऑल मॅचचा जर का फासला पाहिला ना मंदार 24-31 ची मॅच होती. 7चा फासला होता. तिथे तुम्ही कोणत्या रणनीती आणि प्लॅनिंगनी खेळलं एक गरजेचं होतं. आता शेवटच्या षटकामध्ये येत असताना मॅच आले 6-14 वरती. 6-14 आणि ग्लेन स्ट्राईक वरती येतोय ज्याच्या बॅटमधून आपण मागच्या मॅच मध्ये षटकार पाहिलेत. आणि गोलंदाज आहे नील यांनी शेवटचं षटक 4थं षटक हे उत्कृष्टच हाताळलेलं आहे. सकाळपासून नीलने केलेली बॉलिंग आपल्या संघासाठी महत्वाचं षटक त्यांनी हाताळलं. मॅचला विजय संपादन करत असताना खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. सुरेख सुरेख वेगाने वेगाने टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून गेला. आजच्या दिवसामध्ये ती एक मॅच देखील आठवते की 6 मध्ये 6ची गरज असताना नीलनी मॅचला शेवटच्या बॉल पर्यंत नेलं होतं. सर सांगतात ना की मोठे फटके नाही तर क्रिकेटचा गाभा जो आहे तो सिंगल डबल आहे. जर बॅटिंग करणारा संघ सिंगल डबलवर भर देऊन मॅच शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकला असता तर आता चित्र काय अलग दिसलं असतं. सर ही प्रत्येक गोष्ट संपूर्ण मॅच मध्ये 7चा फासला होता तो क्लिअर करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे त्या धावफलकाचा पाठलाग करत असताना काय प्लॅनिंग आहे ही प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट असतं. पंचांकडे अपील पंचांचं बोट हवेमध्ये. नीलने मिळवून दिले ग्लेनची विकेट. आता मॅच मध्ये ट्विस्ट येईल का. LBW साठी रिव्ह्यू नसणार आहे. चार चेंडू आणि 14 धावांची गरज. सर सांगतात ना की टेस्ट क्रिकेटवरून वन डे 50-50 षटकावरून 20-20 आलं आणि आपण टेनिस क्रिकेट खेळताना 25 ओव्हरचे सामने खेळत असताना 25 वरून 16 वर 16 वरून 12 वर 12 वरून 8, 6 आणि 4 वर आलं.
क्रिकेट कसंही बदलत गेलं तरी जर ते क्रिकेटिंग फटके जे आहेत ते सेम राहणार. जर सिंगल डबल हा क्रिकेटचा गाभा आहे, हा जो गाभा लक्षात ठेवला असता आणि जर त्यांनी सिंगल डबलवर भर दिला असता तर आता सामन्याचं चित्र काही अलग दिसलं असतं सर. नक्की आहे, सिंगलने तुम्हाला त्या 31 पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. एक धाव वेगाने धावून कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न, चेंडू अजूनही हातामध्ये आलाय, फेकी होईपर्यंत 2 धावा. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. त्याच दरम्यान ब्रायन मेंडिस यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सॅनल गोन्साल्विस यांच्याकडून 1000 रुपये ते स्वतः त्यांच्याकडे देणार आहेत. 3-12 मध्ये जर का या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत मॅच ऑन असू शकते. 3-12 नील नवीन आलेला फलंदाज. फुलटॉस चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिली सिंगल वेगाने धावून कंप्लीट केली गेली. धावचीची संधी, दुसरी धाव घेत असताना नीलने यष्ट्यांवरती लावताना थोडाही उशीर नाही केला. धावचीच्या रूपात विकेटचं पतन. दोन चेंडू 11 धावा. सेमीफायनल मध्ये सुपर ओव्हर होऊ शकते का? 1-6-1-4 सामना सुपर ओव्हर कडे जाऊ शकतो. जात असताना क्षेत्ररक्षकांनी झेल सुटलाय. 2 धावा, प्रयत्न पूर्ण होते. एक मध्ये 9 ची गरज. पॉल पॅन्थर, एक गोष्ट मंदार आजच्या दिवसभरामध्ये चांगली दिसली. पीटर स्ट्रायकर कडे फलंदाज होते, गोलंदाज देखील होते, क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतं. पण पॉल पॅन्थरने केलेली बॉलिंग ओव्हरऑल डे मध्ये आता सर्व टीम वरती भारी पडली. नीलनी मॅचला फिनिश. सामवेदी चषकामध्ये फायनल मध्ये टीम दाखवलं होते. संघाचं नाव आहे पॉल पॅन्थर. पहिल्या सीझन मध्ये सामवेदी चषकाच्या फायनल मध्ये टीम दाखवलं होते पॉल पॅन्थर. सर हा सामना सुरू होण्याच्या आधी ब्रायन रॉड्रिक्स यांचे फॉलोअर जवळजवळ 1 लाख होते, परंतु त्यांचं षटक हाताळल्यानंतर ते फॉलोअर डायरेक्टली डबल झालेले आहेत आणि त्यांचे फॉलोअर हे 2 लाखाच्या पुढे पोहोचलेले आहेत. या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच एल्सन म्हणजेच ब्रायन मेंडिस यांना जातो आणि मी प्रशांत रॉड्रिक्स यांना विनंती करतो की त्यांनी या सामन्याचा सामनावीराचा किताब द्यावा. तसेच या सामन्यामध्ये जे पराभव झालेला आहे त्या संघाला विनंती आहे की त्यांनी उद्या पूर्ण संघासहित यायचं आहे. एल्सन मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी टाळ्या वाजणं गरजेचं आहे. एल्सनसाठी टाळ्या वाजणं गरजेचं आहे. 2 मॅच मध्ये त्यांनी 3रं षटक हाताळलं आणि दोन्ही मॅच मध्ये, एका मॅच मध्ये 7, एका मॅच मध्ये 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट. जिद्द काय असते? एल्सन यांनी प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण केली होती, त्यांचे जे हातवारे होते, हावा होते, त्या हावावर त्यांना सर हे चांगलं षटक टाकण्यासाठी अभिनंदन एल्सन संपूर्ण टीमला. ब्रायन मेंडिस यांना विनंती करतो की त्यांनी या खेळीबद्दल 2 शब्द बोलावे. आज पहिला सामना, पहिल्या सामन्यामध्ये माझ्या मते